हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे बीएससी नर्सिंगच्या ॲस्पिरंटसाठी, कारण की जे पण विद्यार्थी आपली बीएससी नर्सिंगची सीईटी देणार आहेत तर त्यांना सर्वांना प्रश्न आहे की बीएससी नर्सिंगची जी सीईटी असते तर ती कशा प्रकारे असते, कशा प्रकारे प्रश्न येतात, त्यानंतर कशा प्रकारे तुम्हाला आन्सर द्यायचे आहेत आणि कोणते आपले इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे ज्याच्यावर आपल्याला क्वेश्चन्स हे मोस्टली विचारू शकतात। त्यानंतर आपल्याकडे जे सब्जेक्ट आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, त्यानंतर नर्सिंग ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश, तर या विषयांवर कशा पद्धतीचे क्वेश्चन येतात। मोस्टली फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे एमसीक्यू विद्यार्थ्यांना माहीत असतात, सिलेबसपैकी असतात, पण नर्सिंग ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश असे हे दोन सब्जेक्ट आहेत ज्याच्यावर कशा प्रकारचे एमसीक्यू विचारू जाऊ शकतात हे विद्यार्थ्यांना अद्याप माहिती नाहीये। तर मित्रांनो, ही सर्व क्वेरीज आणि हे तुमचे सर्व डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी आपण तुमच्यासाठी लॉन्च करत आहोत एक टेस्ट सिरीज, ज्याच्यामध्ये तुम्हाला 3 मॉक टेस्ट सोडवायच्या आहेत। आणि ह्या मॉक टेस्ट ज्या असणार आहेत तर ह्या मॉक टेस्ट तुम्हाला एक असणार आहे 26 मार्चला, एक असणार आहे 29 मार्चला आणि एक असणार आहे 3 एप्रिलला। तर अशा पद्धतीने ह्या 3 मॉक टेस्ट आपण तुमच्यासाठी लॉन्च करत आहे। आणि ह्या मॉक टेस्टचा मित्रांनो फायदा असा असणार आहे की ह्या मॉक टेस्ट एकदम इक्विव्हॅलंट असणार आहे आपली जी मेन एंट्रन्स एक्झाम आहे सीईटीची, तर त्या सीईटीच्या एक्झामला एकदम इक्विव्हॅलंट, म्हणजे ज्या प्रकारे नर्सिंग सीईटीची एक्झाम असते त्याच प्रकारे तुम्हाला या मॉक टेस्टचा पॅटर्न बघायला मिळणार आहे। त्यानंतर जी मार्किंग स्कीम आहे किंवा टायमिंग आहे तो पण इक्विव्हॅलंट राहणार आहे, जी आपली मॉक टेस्ट आहे आणि एंट्रन्स एक्झाम आहे दोन्हीचा सेम असणार आहे। त्यानंतर जे पण इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, ज्या टॉपिक्सवर क्वेश्चन विचारू जाऊ शकतात, मागच्या वर्षी ज्याच्यावर क्वेश्चन विचारले तर आपण अशाच टॉपिकवर परत एकदा क्वेश्चन्स काढलेले आहेत आणि जे क्वेश्चन्स मेन एक्झाम मध्ये विचारण्याची शक्यता जास्त आहे तर असे इम्पॉर्टंट सर्व टॉपिक्स आपण या मॉक टेस्ट मध्ये इन्क्लूड केलेले आहेत। मॉक टेस्टची फी असणार आहे फक्त 99 रुपये फी असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 3 मॉक टेस्ट भेटणार आहेत आणि मॉक टेस्टला तुम्हाला किती मार्क्स पडले ते पण तुम्हाला लवकरच समजणार आहे। तर आता मॉक टेस्ट साठी कशा पद्धतीने रजिस्टर करायचे, त्यानंतर पुढची प्रोसेस काय असणार आहे तर ती आपण थोडक्यात बघूया। तर मित्रांनो, चला आता आपण बघू की कशा पद्धतीने तुम्हाला मॉक टेस्टसाठी रजिस्टर करायचं आहे। तर त्या सर्वात पहिले आपल्याकडे ही एक लिंक आहे, जी लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे। तर तुम्ही एकदा डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेक करू शकता, तुम्हाला इथे ही लिंक दिसेल। या लिंकवर जस्ट तुम्हाला जायचं आहे आणि लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला फक्त या लिंकवर एक क्लिक करायचं आहे। लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर गुगलमध्ये जाऊन असा काही एक फॉर्मॅट तिथे ओपन होईल। हा फॉर्मॅट ज्यावेळेस ओपन होईल ड्रीम अचिव्हर्स मॉक टेस्ट असं नाव येईल आणि खाली तुम्हाला तुमचा जो मेल आय डी असेल तर तो मेल आय डी टाकून तुमचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर ईमेल आय डी टाकायचा आहे, फोन नंबर टाकायचा आहे, कमेंट्स काही तुम्हाला जर काही डाऊट्स वगैरे जर असतील तर ते पण तुम्ही इथे टाकू शकता। त्यानंतर प्रिपेअरिंग फॉर, आता तुम्ही कोणत्या एक्झामसाठी प्रिपेअर करत आहात हे पण तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे। इथे आपल्याकडे 3 ऑप्शन्स असणार आहे, MH BSc नर्सिंग सीईटी, त्यानंतर एक PCB ग्रुप आणि एक PCM ग्रुप। तर ह्या 3 पैकी तुम्ही कोणत्याही एका सीईटीची किंवा 2 सीईटीची किंवा जर तुम्ही तिन्ही पण फॉर्म भरलेले असतील तर तुम्ही त्या सीईटीच्या इथे मॉक टेस्ट फक्त 99 रुपीजमध्ये इथून तुम्ही परचेस करू शकता। ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर तुम्ही इथे प्रिपेअरिंग फॉर सिलेक्ट केल्यानंतर आपली जी फीज असणार आहे 99 रुपीज, तर तुम्हाला ह्या QR कोडवर इथे सेंड करायची आहे। QR कोडवर तुमची फीज ज्यावेळेस सेंड होईल तर तुमचा इथे तुम्हाला ट्रान्झॅक्शन ID काय XYZ तुमचा ट्रान्झॅक्शन ID असेल तर तो तुम्हाला इथे फिल करायचा आहे। आणि ट्रान्झॅक्शन ID फिल केल्यानंतर हा जो नंबर आहे आपल्या प्रथमेश सरांचा, तर प्रथमेश सरांच्या या नंबरवर तुम्हाला इथे तुमचा तो स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे। स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर तुमचा जो क्लासरूमचा जो ID असेल तर तो क्लासरूम ID तुम्हाला व्हॉट्सअपला शेअर केला जाईल आणि तुमच्या व्हॉट्सअपला तो क्लासरूमचा ID आल्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन आहे गुगल क्लासरूम, ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि तिथून पुढे तुम्हाला तुमच्या ज्या मॉक टेस्ट आहेत तर त्या मॉक टेस्ट तिथून तुम्हाला भेटतील। एकदा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं की तुम्ही डायरेक्टली सरांसोबतही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा सर पण तुम्हाला जी बाकीची डाऊट्स असतील तुमचे रजिस्ट्रेशन रिलेटेड तर ते सर्व डाऊट्स तिथून तुमचे सॉल्व्ह होतील। आणि लास्टला तुम्हाला सर्व झाल्यानंतर फॉर्म हा सबमिट करायचा आहे। फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला क्लासरूम कोड जो असेल तर तो तुम्हाला तिथे भेटेल आणि तिथून पुढे तुम्ही तुमच्या ज्या मॉक टेस्ट आहेत तर ज्या डेटला आपण सांगितलंय 26ला, 29ला आणि 3ला, तर ह्या 3 दिवशी तुम्ही तुमच्या 3 मॉक टेस्ट तिथून देऊ शकता। तर मित्रांनो, आय होप तुम्हाला सर्व रजिस्ट्रेशनची प्रोसेस आणि मॉक टेस्ट कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे आहेत, कशा पद्धतीने तुम्हाला मॉक टेस्ट परचेस करायचे आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आवडली असेल आणि समजली
असेल. जर तुम्हाला माहिती जर समजली असेल आणि आजचा व्हिडिओ जर आवडला जर असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण की चॅनलला सबस्क्राईब करण्याचा फायदा असा असणार आहे कारण की ऍडमिशन बद्दल येणारे नवनवीन अपडेट्स तुम्हाला लगेच भेटतील आणि त्यावर पूर्ण तुमचे जे डाऊट्स असतील क्वेरीज असतील ते पण तुम्ही इथून सॉल्व्ह करून घेऊ शकता. आणि तुम्हाला तुमच्या नर्सिंग करिअरमध्ये जे येणारे पुढे जाऊन येणारे सब्जेक्ट्स आहेत त्यांच्या असाइनमेंट्स असतील, नोट्स असतील, लेक्चर्स असतील, सर्व आपल्या चॅनलवर इथे मिळत राहणार आहे. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जे तुम्हाला मॉक टेस्ट द्यायची आहे तर त्या मॉक टेस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथून त्या लिंकवर जाऊ शकता आणि तिथून क्लिक करून तुम्ही जो तुमचा फर्दर फॉर्म आहे तर तो फॉर्म तुम्हाला तिथून फिलअप करायचा आहे. त्यासोबत डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक आहे जिथून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप कनेक्ट करू शकता आणि डायरेक्ट कॉन्टॅक्ट पण माझ्यासोबत करू शकता जेणेकरून तुमचे जे काही ऍडमिशन रिलेटेड डाऊट असतील ते तुम्हाला सॉल्व्ह होतील. तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.